36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी कृषी मंत्र्यांकडे तातडीने भरपाईची केली मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात खरीप हंगामात बोगस आणि सदोष सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 800हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी सर्वाधिक 300 तक्रारी या खामगाव तालुक्यातील पारखेड, लांजूड, हिंगणा, कारेगाव, चितोडा जवळपास खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आहेत. कृषी विभागाने आतापर्यंत 800हून अधिक बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. सामान्य शेतकरी असून मी स्वतः रवी उन्नतीचे 2 बॅग सीड पेरलं होतं, पण ते उगवलंच नाही. आणि असेच पारखेडमधील जवळपास 100-150 हेक्टर जमीन जे आहे ते कोणाचे 2 बॅग, 4 बॅग, 6 बॅग या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरलं होतं, ते कोणाचं उगवलं नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. पेरणीचा खर्च, खताचा खर्च, अजून दुबार पेरणीचा जो खर्च आहे हा शेतकऱ्यावर फार मोठा पडलेला आहे, बोजा पडलेला आहे. त्यामुळे शासनाला माझी हेच विनंती आहे की शक्य होईल तेवढी मदत या कंपन्याकडून म्हणा किंवा शासनाकडून म्हणा शेतकऱ्यांना मिळण्यात यावी. आणि जे वन्य प्राणी आहेत, रोही असतील, हरणं असतील, डुकरं असतील, याचा सुद्धा खूप त्रास शेतकऱ्याला होतो. रात्रंदिवस शेतामध्ये हजर राहावं लागतं, त्याचं राखण करावं लागतं. तर याच्याबद्दल सुद्धा शासनाने थोडं संवेदनशील होऊन याचा विचार करावा. शेतकऱ्याला जे मदत होईल ती देण्याची कृपा करावी ही नम्र. काय काय झाले? खामगाव तालुक्यामध्ये यावर्षी जो शेतकऱ्याचा हंगाम असतो, पेरणीचे दिवस आहेत आणि शेतकऱ्यांनी व्याजानं पैसे काढून इकडून तिकडून पैसे आणून आणि आपली शेती पेरण्याचं ठरवलं, पण घरामध्ये बियाणे आणून ते बियाणे अजिबात पेरले असता ते बियाणे निघाले नाहीत. आणि सर्वात जास्त कंपनीचे या खामगाव तालुक्यामध्ये रवी उन्नती कंपनीचे सोयाबीन असतील, बुस्टर कंपनी सोयाबीन असतील, तसेच काही प्रमाणात महाबीजचे सोयाबीन असतील, हे शेतकऱ्यांनी पेरले आणि शेतामध्ये अजिबात उगवले नाही आहे. म्हणून शेतकऱ्यांनी जी धाव घेतली ते कृषी विभाग असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील आणि या विभागाचे आमदार महोदय असतील, मंत्री महोदय आकाजी फुंडकर यांच्याकडे धाव घेतली. त्या दिवसांमध्ये व्यस्त असताना त्यांनी तात्काळ सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि ताबडतोब तुम्ही निवेदन देण्यात यावं. आम्ही निवेदन दिलं आणि निवेदन दिलं असता त्यांनी स्वतः या राज्याचे कृषी मंत्री दत्ताजी भरणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं की खामगाव तालुक्यातील जवळपास 800 हेक्टर शेतकऱ्याचं सोयाबीन निघालेलं नाही, त्यांचे ताबडतोब पंचनामे करण्यात यावे आणि पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा. याकरता त्यांनी पाठपुरावा घेतलेला आहे आणि अशी आमची मागणी आहे. ह्या कंपन्या दरवर्षी अशाच प्रमाणे शेतकऱ्याच्या फसवणुकी करतात, त्या फसवणुकी झाल्या नाही पाहिजे याच्या पुढे. म्हणून या कंपन्यावर तात्काळ फौजदारीचे गुन्हे दाखल करण्यात यावे, या मालकावर फौजदारीचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि कोणत्याही प्रकारचं बियाणं हे रिसर्च न करता, त्यांचा स्वीट प्लॉट नसतानाही ते मार्केटमधून सोयाबीन खरेदी करतात आणि पॅकिंग करतात आणि शेतकऱ्यांना पुरवतात आणि शेतकरी अशा प्रकारे फसवणूक होते. म्हणून कडक कायद्याद्वारे त्यांच्यावर जर गुन्हे दाखल केले तर भविष्यात अशा प्रकारची शेतकऱ्यावर पाडी येणार नाही, अशी आम्ही सर्व महाराष्ट्र शासनांना, कृषी मंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, या विभागाचे लोकप्रिय आमदार असतील आकाजी फुंडकर यांना अशी आम्ही शासनाच्या वतीने, सर्व शेतकऱ्या वतीने या ठिकाणी आम्ही विनंती करीत आहे. आणि शेतकऱ्यांना ताबडतोब पंचनामे करून याचा मोबदला देण्यात यावा ही आम्ही सर्व शेतकरी मंडळी खामगाव तालुक्यातील व पारखेडवासी आम्ही सर्व त्यांना विनंती करत आहे.